शेती करायला बी ताकद लागते आणि शेती करायची आहे तर मनापासून करायची. घरासाठी वाळू वाड्यातनं काढून हिता आणायचो, परत इटा बिट्टा गौंड्याच्या हाताखाली कशी माणसं कामं करते तसं मी काम करायचो. जेव्हा मी घर बांधलं ना असं वाटायचं कधी घर पूर्ण होतंय, कधीच झोपतो या. पण ज्यांची शेती असते, जे शेतकरी असतात, त्यांना सुट्टी कधी असते? सुट्टी म्हणताच येणार नाही, जेव्हा काम नसेल तेव्हा ती सुट्टी म्हणायची. दिवाळीला अख्खा झेंडू भुई सापड झालेला, अख्खा झेंडू 50,000-60,000चं नुकसान असं झालं. बापरे. दिवाळी अशी वाया गेलेली आमची. कधी कधी काय होतं, कांडी जर फणसाळलेली असली तर ती उगवून येत नाही. मग अशा माणसांच्या ज्या समस्या येते का नाही, कमी खर्चात जास्त उत्पादन काढून द्यायचं ते मला करायचे. म्हणजे आम्ही झोपलेलो रात्र 12-1 वाजता आम्हाला ते खटखट आवाज यायला लागला. तेव्हा मी बघितलं, मम्मी आमची उठली सगळ्यात पहिल्यांदा, काहीतरी आम्हाला जनावर दिसले. मांजर जवळजवळ अर्धा तास त्याच्यावर खेळत बसले. बापरे. गावात लाईट वगैरे पहिली नसायची, पाऊस वगैरे आला ना पूर्ण घर पूर्ण गाळायचं. मग कुठं भांडी लावून कुठं नको असं व्हायचं. मग मी आपलं असंच म्हणलेलं मला, मम्मी खरंच आपण घर बांधूया बरं का, एकच घर बांधायचं आहे, फक्त या गावात तसलं घर कोणाचं नसायचं.